नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। दिवाळीच्या फराळामध्ये सर्वात जास्त आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे तो म्हणजे चकली। चकली छान काटेदार, खुसखुशीत आणि अजिबातही तेलकट नसलेली असेल तर यासाठी आपण खूप प्रयत्न करतो। पण सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे भाजणी। भाजणी जर योग्य प्रकारे तुम्ही घेतलीत आणि ती भाजलीसुद्धा अचूक प्रमाणे, तर तुमचीसुद्धा चकली याच पद्धतीची तयार होईल। तर चला मग वेळ न करता आपण या रेसिपीला सुरुवात करूया। कारण सर्वात आधी महत्त्वाचं आहे ते म्हणजे भाजणीमधील साहित्याचं अचूक असं प्रमाण। तर इथे आपण हे सर्व साहित्य घेतलेले आहेत, पण याचं प्रमाणसुद्धा महत्त्वाचं आहे, ते सुद्धा सांगते। इथे आपण उडीद डाळ 40 ग्राम एवढी घेतलेली आहे। उडीद मुळातच थोडे चिकट असल्यामुळे आपल्याला उडीद डाळ इथे फक्त 40 ग्राम वापरायची आहे। जास्त जर इथे उडीद डाळ वापरली तर चकली कडक येऊ शकते, तर त्यासाठी आपल्याला ती याच प्रमाणात वापरायची आहे। आता चकलीचे तुकडे पडू नयेत यासाठी आपल्याला साबुदाणा वापरायचा आहे आणि हा साबुदाणा इथे आपण 50 ग्राम एवढा घेतलेला आहे। चकली छान खुसखुशीत येण्यासाठी इथे मुगाची डाळ आपण 150 ग्राम एवढी वापरलेली आहे। उडीद डाळीपेक्षा मुगाची डाळ चकलीमध्ये केव्हाही जास्त वापरायची। चकलीचा खमंगपणा वाढावा यासाठी 250 ग्राम आपण इथे चणा डाळ घेतलेली आहे आणि आपली चकली छान अशी कुरकुरीतसुद्धा येण्यासाठी इथे आपण पोहे वापरलेले आहेत। तर कांदा पोहे करतो तेच हे पोहे मी 50 ग्राम घेतलेले आहेत। पातळ पोहे घेतले तरीही चालतील। आता चकलीची छान चव वाढावी यासाठी आपण धणे इथे घेतलेले आहेत 50 ग्राम आणि 15 ग्राम जिरं घेतलेलं आहे। आता इथे आपण रेशनचेच तांदूळ घेतलेले आहेत, वजनी प्रमाण 500 ग्राम। तर इथे अर्धा किलो जे हे आपण तांदूळ घेतलेले आहेत, तर हे तांदूळ आपल्याला स्वच्छ आधी धुवून पुसून नंतर ते फॅनखाली कापडावर मी कोरडे करून घेतलेले आहेत। घेतलेल्या साहित्यामध्ये फक्त तांदूळच मी धुवून घेतलेले आहेत। आता आपण भाजणी तयार करायला घेणार आहोत। भाजणी तयार करत असताना एखादी जाड तळाची कढई वापरायची, त्यामुळे भाजणी खमंग अशी भाजली जाते। आता भाजणी करताना सर्वात महत्त्वाच्या टिप आहेत त्या लक्षात ठेवायच्या। भाजणी करत असताना ती प्रमाणापेक्षा जास्त आपल्याला भाजायची नाही। प्रमाणापेक्षा जास्त भाजणी तुम्ही जर भाजली तर चकलीचे तुकडे पडतात, चकली तेलामध्ये विरघळली जाते। तांदूळ कसा भाजलेला आहे हे कसा ओळखावा आपण, तर हलकासा तांदूळ पांढरा होतो, पण त्यावर डाग मात्र पडू द्यायचे नाही। हलकासा तांदूळ पांढरा झाला की समजायचा आपला तांदूळ हा चकलीसाठी आपण योग्य प्रकारे भाजलेला आहे। आता आपण हा तांदूळ एका कापडावर काढून घेणार आहोत। चकलीची भाजणी आपण तयार करतो तर ती एकदम गरम असताना ताटामध्ये न काढता एखाद्या कापडावर काढून घ्यायची। त्यामुळे चकलीची जी भाजणी आहे ती ओलसर होत नाही आणि आपली चकलीसुद्धा छान खुसखुशीत तयार होते। तर ही मी एका कापडावर काढून घेतलेली आहे। आता परत आपण याच कढईमध्ये दुसरं साहित्यसुद्धा भाजणार आहोत। एक एक करत भाजलेलं साहित्य आपल्याला या कापडावर काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता तांदूळ हलकेसे पांढरे झालेले आहेत। आता आपल्याला त्याच कढईमध्ये चणा डाळ भाजून घ्यायची आहे। आता चणा डाळ भाजत असताना बघा, बेसन पिठालासुद्धा एक हलकासा चिकटपणा असतो, तर ती वातळ होऊ नये त्यासाठी या चणा डाळीवर आपल्याला हलकेसे डाग पडू द्यायचे आहेत। आपण तांदूळ भाजत असताना बघा तांदूळावर डाग पडू दिलेले नाही, पण चणा डाळ भाजत असताना त्यावर हलकेसे डाग पडू द्यायचे आणि डाळ बघा अशी थोडी खाऊन बघायची एखादा दाणा। ती गरम असताना जर तुम्ही खाल्ली तर ती तुम्हाला बघा अशी थोडी वातळच लागेल, पण हलकीशी थंड करून घ्यायची आणि नंतर मग ती चावून बघायची, लगेच तुमच्या लक्षात येईल। तर आता ही डाळ भाजली गेलेली आहे, यावर हलकेसे डागसुद्धा पडलेले आहेत। ही डाळ आपण तांदूळाच्या बाजूनेच काढून घेणार आहोत आणि नंतर आपण या कढईमध्ये पुढचं साहित्य भाजायला घेणार आहोत। असं एक एक करत भाजायचं आहे आपल्याला, एकदमच सगळं साहित्य भाजायला घेऊ नका। आता आपण कढईमध्ये मुगाची डाळ घातलेली आहे। मुगाची डाळसुद्धा जास्त भाजायची नाही, कारण मूग हे मुळातच थोडे ढिसूळ असतात आणि तुम्ही जर मुगाची डाळ जास्त भाजली तरीही सुद्धा जी आपली चकली आहे तिचे तुकडे पडू शकतात तेलामध्ये। अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, म्हणजे तुमची पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट अशी चकली तयार होईल। तर इथे बघा ही मुगाची डाळसुद्धा भाजून तयार झालेली आहे। आता आपण उडदाची डाळ भाजायला घेणार आहोत। ज्या पद्धतीने आपण मुगाची डाळ भाजलेली आहे त्याच पद्धतीने उडदाची डाळसुद्धा भाजायची आहे, कारण डाळ थोडीशी आहे आणि आपली जी कढई आहे तीसुद्धा चांगली गरम आहे, त्यामुळे डाळ लगेचच भाजली जाते। आता आपण साबुदाणासुद्धा भाजून घेणार आहोत। तर आता साबुदाणा भाजणंसुद्धा महत्त्वाचं आहे। तो कसा ओळखावा, तर इथे साबुदाणा
हलकासा फुलतो. हलकासा साबुदाणा फुलल्यामुळे तो बघा हलका तयार होतो. तर आपल्याला हा साबुदाणा छान फुलेपर्यंत भाजायचा आहे. तर साबुदाणा भाजून झालेला आहे आणि छान फुलल्या गेलेला आहे. आता आपण इथे पोहे भाजून घेणार आहोत. तर इथे बघा पोह्यांना जास्त असा वेळ लागत नाही. तर हे पोहे आपले लगेचच भाजले जातात. तर पोहे भाजलेले आहेत हे कसं ओळखायचं? तर पोहे भाजताना आपल्याला ते हातावर असे घेऊन बघायचे. पोहे हलकेसे हातावर घेतल्यानंतर बघा त्यांचा असा बारीक चुरा झाला तर समजायचं पोहे भाजले गेलेले आहेत. आणि नंतर मग हे पोहे काढायचे. तरी मी अगदी 2 ते 3 सेकंदासाठी परत पोहे भाजून घेतलेले आहेत. आणि आता आपण यामध्ये धने घालणार आहोत आणि धने भाजून घेणार आहोत. इथे आपण जे धने घेतलेले आहेत ते 50 ग्राम एवढे घेतलेले आहेत. धन्यामुळे इथे आपल्या चकलीला छान सुगंध येतो. तर इथे बघा आपण धनेसुद्धा जास्त असे काळपट करायचे नाहीत. तर इथे धने हलकेसे फक्त यावर असा सोनेरी रंग आला की काढून घ्यायचे. आता आपण इथे जिरं भाजून घेणार आहोत. तर जिरंसुद्धा आपल्याला जास्त काळपट करायचं नाही. तर इथे आपण यामध्ये ओवा घातलेला नाही. ओवा आपण चकली करतानाच वापरणार आहोत. जिरं आणि ओवा दोन्हीही वापरले तर चकलीचा रंग हा काळपट येतो थोडा. तर त्यासाठी इथे मी ओवा चकली करताना वापरणार आहे. आता ही भाजणी आपली पूर्ण तयार झालेली आहे. आपण थंड करून घेणार आहोत ही भाजणी आणि नंतर मग सर्व भाजणी आपल्याला एकत्र करायची आहे. असं एक एक करत साहित्य भाजायचं. म्हणजे कोण्या साहित्याला जास्त वेळ लागतो, कोण्या साहित्याला कमी वेळ लागतो. तर त्यामुळे आपल्याला ही वेगवेगळं भाजून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे खमंग अशी भाजणी तयार होते. आता बघा सर्व भाजणी थंड झाल्यानंतर आपण एकत्र करून घेणार आहोत आणि नंतर आपण ती गिरणीमधून दळून आणणार आहोत. आता आपल्याला चकलीचं पीठ कसं लागणार आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. तर आपल्याला चकलीचं पीठ एकदम बारीक असं दळून आणायचं आहे. बारीक दळल्यामुळे चकली कडक तयार होत नाही आणि तिचे तुकडेसुद्धा पडत नाहीत. तर त्यासाठी केव्हाही चकलीचं पीठ हे बारीक असं दळून आणायचं. बघा आता इथेही आपली भाजणी जी होती ती आपण गिरणीमधून दळून आणलेली आहे आणि पीठसुद्धा तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीचं दळून आणलेलं आहे. तर बघा अगदी बारीक असं हे पीठ मी दळून आणलेलं आहे. आता आपण याची चकली तयार करायला घेणार आहोत. आता तुम्हाला इथे पाण्याच्या प्रमाणासहित मी अचूक असं पूर्ण प्रमाण सांगणार आहे. तर आता आपण पूर्ण या भाजणीची चकली करणार नाही आहोत. याची आपण फक्त 3 वाट्या भाजणी घेणार आहोत आणि 3 वाट्याचीच आपण इथे चकली तयार करणार आहोत. तर इथे आपण 3 वाट्या जी भाजणी आहे ती वाटी अशी गच्च हाताने भरून घेणार आहोत. तर बघा इथे मी दुसरी वाटीसुद्धा घेतलेली आहे मोजून. अशीच तिसरी वाटी ही आपल्याला मोजून घ्यायची आहे. आणि नंतर मग आपण आपली पुढची तयारी करणार आहोत. तर बघा असं पीठ चकली करताना केव्हाही मोजून घ्यायचं. म्हणजे आपल्याला पाण्याचंही अचूक प्रमाण घेता येतं. तर बघा आता आपण यासाठी जी फोडणी आहे ती तयार करणार आहोत. तर आता आपण तुम्ही म्हणाल चकलीसाठी फोडणी, तर हो आपल्याला बघा सर्वात आधी इथे पाणी घ्यायचं आहे. 3 वाट्या गच्च भरून इथे आपण चकलीचं पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी आपल्याला त्याच वाटीने 2.5 वाट्या पाणी घ्यायचं आहे. 2 वाट्या आणि वर अर्धी वाटी असं 2.5 वाट्या पाणी आपण घेणार आहोत. तर इथे पाण्याचंही अचूक असं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर इथे आपण पाव टीस्पून एवढा हिंग घातलेला आहे आणि त्यानंतर पाव टीस्पून एवढीच आपण हळद घातलेली आहे. यापेक्षा जास्त आपल्याला हळद घालायची नाही. हळद जास्त झाली तर चकलीचा रंग हा काळपट येतो. 2 चमचे आपल्याला यामध्ये तीळ घालायचे आहेत. नाश्त्याचा जो चमचा आहे त्यानेच तीळ मोजून घेतले. अर्धा चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे. तर ओवा हातावर चोळून आपण यामध्ये घालणार आहोत. आता आपल्याला यामध्ये लाल तिखट वापरायचं आहे. तर तिखट आपल्याला अर्धा चमचा एवढंच आपण घेतलेलं आहे. आता चकली तयार करत असताना तेलाचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. तर इथे 2 चमचेच आपल्याला तेल वापरायचं आहे. त्यापेक्षा तेल जास्त जर वापरलं तर चकली तेलकट होऊ शकते. आता पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये पीठ टाकायचं आहे. पण पूर्ण उकळी आपल्याला शांत होऊ द्यायची आहे. आता ही एक प्रकारे आपण फोडणी तयार करून घेतलेली आहे. आता आपल्याला यामध्ये पीठ हाटून घ्यायचं आहे. तर इथे बघा आपण पूर्ण फोडणी बघा ही शांत झालेली आहे. तर यामध्ये पूर्ण घेतलेलं पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता तुम्ही याला एक प्रकारची उकड काढणं सुद्धा म्हणू शकता. तर बघा आता आपण यामध्ये थोडं थोडं करत असं पीठ पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे.
आता गॅसची स्पीड आपण एकदम कमी केलेली आहे आणि आता पूर्ण पीठ आपलं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यावर झाकण ठेवून पूर्ण याची वाफ काढून घ्यायची आहे। तर 5 मिनटं असंच हे पीठ आपल्याला दाबून ठेवायचं आहे। तर इथे बघा, आता जे पीठ होतं ते पूर्ण मिक्स करून झालेलं आहे आपलं। तर आता यावर मी झाकण ठेवते। असं पूर्ण चमच्याचं सुद्धा काढून घ्यायचं। आता मात्र आपल्याला गॅस लगेचच बंद करायचा आहे। तुमची उकड प्रमाणापेक्षा जर जास्त अशी तुम्ही गरम करून घेतली किंवा ती वाफवून घेतली तरीही सुद्धा चकली तेलकट तयार होते। तर ही टिपसुद्धा लक्षात ठेवायची। आता 5 मिनटं झालेली आहेत बघा, वाफेने पीठ पहिल्यापेक्षा हलकंसं ओलसर झालेलं आहे। आता आपण हे एका परातीमध्ये काढून घेणार आहोत आणि पूर्ण पीठ हाताने छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर पीठ जे आहे ते गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे। पूर्ण कढईमधलं काढून घेऊयात आपण हे पीठ। तर आता आपल्याला पाणीसुद्धा लागणार आहे। तर मी बाजूला हलकंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे। तर इथे 1 वाटी पाणी आपण घेतलेलं आहे। तर याच पाण्याने आपण पूर्ण जे घेतलेलं पीठ आहे ते मळून घेणार आहोत। पण एकदमच पाणी टाकायचं नाही, फक्त यामध्ये हलकासा आपल्याला हात ओला करून घ्यायचा आहे। आता थोडं थोडं हाताला असं पाणी घेऊन म्हणजेच हात ओला करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त जर पातळ तुम्ही पीठ केलं तर चकलीवर छान असे काटे तयार होतील नाही। तर त्यासाठी पीठ आपल्याला जास्त पातळ करायचं नाही। थोडं थोडं असं पीठ घ्यायचं आणि गोळे तयार करून घ्यायचे। असं केल्यामुळे पीठ लवकरच मळून होतं आणि बाजूचं जे पीठ आहे ते सुद्धा गरम राहतं। आता जास्त जर गरम असेल तर एखादा तुम्ही फुलपात्र किंवा एखादी वाटी त्यानेही पीठ गरम असतानाच थोडं मळून घेऊ शकता। तर आता बाजूचं जे पीठ आहे ते सुद्धा याच पद्धतीने तयार करून घेते आणि आपल्याला याचे छान असे उभे लांब गोळे तयार करून घ्यायचे आहेत साच्यामध्ये भरण्यासाठी। तर बघा, आता हे आपलं पीठ तयार करून झालेलं आहे। तुम्हाला कशा पद्धतीचं पीठ आपल्याला तयार करायचं आहे ते सुद्धा सांगते। तर बघा, हे असं पीठ आपल्याला तयार करायचं आहे। आपण पुरीसाठी ज्या पद्धतीची कणिक भिजवून घेतो अगदी त्याच पद्धतीचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर इथे आता यातले छोटे छोटे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि जे राहिलेले गोळे असतात ते बघा आपल्याला झाकून ठेवायचे आहेत, म्हणजे ते थंड व्हायला नको। पीठ जसजसं थंड होतं तसतसं ते कोरडं होतं। तर ते कोरडं होऊ नये आणि जास्तीचं पाणी आपल्याला वापरावं लागू नये म्हणून ते झाकून ठेवायचे गोळे। असेच आता लांब गोळे मी करून घेतलेले आहेत। आपण 3 वाट्या पीठ वापरलेलं आहे, त्यामध्ये हे 4 गोळे माझे तयार करून झालेले आहेत। तर आता इथे बघा, जी कढई होती आपण पीठ वाफवून घेतलेलं होतं त्याच कढईमध्ये आपण गोळे झाकून ठेवूया, म्हणजे जास्तीच्या भांड्यांचा पसारासुद्धा नको। तर आता साच्यामध्ये बघा असा आपण जो एक रोल तयार करून घेतलेला आहे गोळ्याचा, तो आपण भरणार आहोत। आता या रोल हा आपण साच्यामध्ये भरत असताना साच्यामध्ये थोडीही पोकळी राहायला नको, असा दाबून हा जे पीठ आहे ते भरायचं आतमध्ये। म्हणजे असं केल्यामुळे साच्यामध्ये पोकळी राहत नाही आणि चकली तयार करत असताना ती छोटे छोटे असे तुकडे तिचे तयार होत नाही, एकसारखी अशी चकली तुमची तयार होते। त्यासाठी साच्यामध्ये केव्हाही पीठ असं दाबून भरायचं। आणि आता आपल्याला चकली तयार करायची आहे। ताटाला अजिबातही तेल लावलेलं नाही। आपल्याला चकलीचं सुरुवातीचं जे टोक आहे ते बघा असं बंद करून घ्यायचं आणि तुम्हाला किती वेढ्याची चकली करायची आहे त्याप्रमाणे तयार करायचे वेढे। तर इथे तुम्हाला 4 वेढे 5 वेढे जितके घ्यायचे असतील, मोठा आकार द्यायचा असेल तितका तुम्ही चकलीला देऊ शकता। आता जे शेवटचं टोक आहे ते सुद्धा असं आपल्याला हाताने बंद करून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे तेलामध्ये जी चकली आहे ती अशी थोडी मोकळी होत नाही, ती व्यवस्थित अशी आकारामध्येच तळली जाते। आता परत तुम्हाला आणखी 2 चकल्या मी करून दाखवते। बघा, हे टोक आपल्याला बंद करायचं आहे आणि पीठ आपण इतकं छान तयार केलेलं आहे, ताटाला कुठेही आपली जी आपण एक उकड तयार करून घेतलेली आहे पिठाची ती कुठेही चिटकत नाही। आपलं भाजणीचं प्रमाणसुद्धा एकदम अचूक असं आपण घेतलेलं आहे। तर बघा, इथे चकलीवर सुद्धा तुम्ही काटे बघू शकता। तर असं पीठ तयार करून घ्यायचं। आता परत एक दाखवते, म्हणजे जे नवशिके असतील त्यांच्या ती लक्षात येईल। आता जी नेहमीच करतात त्यांना ते सोपं वाटतं, पण पहिल्यांदा करत असतील तर त्यांच्यासाठी ते थोडं अवघड असतं। तर इथे त्यासाठी मी तुम्हाला 2 ते 3 चकल्या तयार करून दाखवलेल्या आहेत। आता इथे बघा, आपण चकलीचा जो वेढा घेतो तर अजिबातही कुठेही चकली तुटत नाही। त्यासाठी पीठ साच्यामध्ये अगदी व्यवस्थित असं दाबून भरून घ्यायचं। इथे बघा, मी 6 ते 7 चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत
आता तेल दुसरीकडे आपण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता इथे सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तेलाचं टेम्परेचर. तर इथे आपण एक छोटा चकलीचाच तुकडा तेलामध्ये टाकणार आहोत. तर बघा हलकेसे बुडबुडे येत आहेत. आता तुम्ही असं तेल जर गरम असेल आणि चकली तेलामध्ये टाकली तर ती पूर्ण विरघळल्यासारखी होते तेलामध्ये आणि चकली तेलकटही होते. तर आपल्याला गॅसची स्पीड मोठी करायची आणि तेल असं छान कडकडीत गरम करायचं आणि नंतरच चकली आपल्याला तेलामध्ये सोडायची. अशी मी एका झाऱ्यावर घेतलेली आहे चकली, किंवा एखादा उलत नसेल त्यावरही तुम्ही घेऊन तेलामध्ये सोडू शकता, म्हणजे अंगावर तेल उडण्याची भीती राहत नाही. आता गॅसची स्पीड आपण मोठीच केलेली आहे, पण तेलामध्ये चकली टाकल्यानंतर आपल्याला अगदी मिनिटभरासाठी गॅसचा स्पीड मोठा ठेवायचा, म्हणजे चकलीचा एक आकार सेट होतो तेलामध्ये. आणि नंतर आपल्याला चकली पलटवून घेण्याच्या आधी गॅसची स्पीड आपल्याला कमी करायची. आणि आता आपल्याला शेवटपर्यंत गॅसची स्पीड इथे कमीच ठेवायची आहे. आता कमी स्पीडवरच चकली भाजून घ्यायची, म्हणजेच तळून घ्यायची. आता हलकेसे बुडबुडे जेव्हा यावरचे कमी होतील चकलीवरचे, तेव्हा समजायचं चकली आपली तळून झालेली आहे. तर ह्या अशा बारीक सारीक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्यात तर अगदी तुमचीसुद्धा चकली परफेक्ट तयार होती. तर बघा आता इथे ही आपली पहिली बॅच तळून झालेली आहे. आता ही चकली आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. तुम्ही असं बघा, एखाद्या ताटामध्ये टिश्यू पेपर किंवा एखादा तुमचा असा प्लेन पांढरा पेपरसुद्धा टाकून, कागद म्हणू शकतो आपण, त्यावरसुद्धा ही चकली काढून घेऊ शकता. कारण शेवटी तळलेला पदार्थ आहे, त्याला थोडंफार तेल हे राहतंच, म्हणजे ते सुद्धा निघून जातं. आता आपण बघा तेलामध्ये परत चकली टाकत आहोत, पण आता आपण गॅसची स्पीड मोठी करून तेल गरम करून घेतलेलं आहे. आता मिनिटभरासाठी तेल गरम करून घ्यायचं कडकडीत आणि तेव्हाच दुसरी बॅच आपली जी चकलीची आहे ती तेलामध्ये टाकायची. तर हे सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्ही जर गॅसची स्पीड कमी करून चकल्या तळल्या तर त्या पूर्ण तेलामध्ये विरघळल्या जातील. तर अशाच सर्व चकल्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. आता ह्यासुद्धा आलटून पालटून आपल्याला छान याला खमंग असं तळून घ्यायचं आहे. चकलीवरचे बुडबुडे जेव्हा कमी होतात तेव्हाच ती चकली छान अशी खुसखुशीत तळली जाते. त्याआधी जर आपण ती चकली काढली तर ती नरम आणि तेलकटच राहते. तर इथे बघा आपली ही जी चकली आहे तीसुद्धा तळून तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला चकलीचं तेल झारून घ्यायचं आहे आणि नंतरच ती चकली ताटामध्ये काढायची. तर बघा इथे आपली ही चकली आपण तळून घेतलेली आहे. राहिलेल्या आहेत त्यासुद्धा मी तळून घेतलेल्या आहेत. तर बघा 3 वाटी आपल्या या पिठामध्ये आपल्या एवढ्या चकल्या तयार करून झालेल्या आहेत. आता चकली आपली तेलकट आहे की नाही, खुसखुशीत झाली आहे की नाही, ते सुद्धा तुम्हाला दाखवते. बघा चकली हातावर दाखवते तुम्हाला, हात अजिबातही तेलकट असा झालेला नाही, कुठेही हाताला जास्तीचं तेल लागलेलं नाही. आता चकली तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते, म्हणजे ती तुमच्या लक्षात येईल. बघा चकलीचा आवाज. तर ही अशी चकली तयार व्हायला पाहिजे. आता या चकलीमध्ये अजिबातही तेल नसल्यामुळे चकली आरामात महिनाभर टिकली जाते. याला अजिबातही तेलकट वास लागत नाही. तर आता तोडूनही दाखवते. आहे ना खुसखुशीत अशी. तर मंडळी तुम्हीसुद्धा नक्की ही चकली या दिवाळीमध्ये ट्राय करून बघा. नो फेल रेसिपी आहे. आता चकली करत असताना यामध्ये वापरलेलं साहित्याचं प्रमाण, मी सांगितलेल्या छोट्या मोठ्या अशा टिप्स त्या सर्व लक्षात ठेवून तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. नक्कीच तुम्हाला रेसिपी विचारतील. आणि तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.